नमस्कार, मी प्रियांका नागने। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले एक नवीन जॉब अपडेट पनवेल महानगरपालिका पद भरती 2023 ची माहिती आहे। पूर्ण व्हिडिओ बघा। मी सांगणार आहे की कधीपासून फॉर्म्स फिलअप करायचे आहेत, डेट काय असणार आहे, लास्ट डेट काय असणार आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, एज्युकेशन, एज क्रायटेरिया, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। पनवेल कॉर्पोरेशन कडून हे आहेत जॉब अपडेट्स। सो आपण PDF सुद्धा आहे, ते लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देणार आहे। जर तुम्ही इथे नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि आपण जॉब डिटेल्स बघूयात। पनवेल महानगरपालिका कडून आहे जॉब अपडेट्स। सो इथे 13/7/2023 पासून फॉर्म फिलअप सुरू झालेला आहे। ते 17 ऑगस्ट पर्यंत आहे, म्हणजे लास्ट डेट असणार आहे 17 ऑगस्ट, शेवटची तारीख आहे 17 ऑगस्ट। इथे पद दिलेले आहेत बघा, पूर्ण मिळून 41 पद आहेत, 41 पद आहेत। तुम्ही माळीसाठी सुद्धा अप्लाय करू शकता, किंवा सहाय्यक विधी अधिकारी असू द्या, किंवा लिपिक असू द्या, किंवा वाहन चालकांसाठी असू द्या, किंवा डॉक्टर्ससाठी असू द्या, किंवा अग्निशमन अधिकारी असू द्या, हे वेगवेगळे असे पद आहेत। अग्निशमकसाठी इथे मोस्ट ऑफ 72 पद आहेत, म्हणजे तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहे। औषध निर्माता असू द्या, असे वेगवेगळे 41 पद आहेत। त्याच्यानंतर इथे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळपत्रक दिलेलं आहे। ऑनलाईन पद सुरू होण्याची तारीख आहे 13 जुलै आणि लास्ट डेट असणार आहे 17 ऑगस्ट। आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचे दिनांक परीक्षेच्या 7 दिवस आधी असणार आहे। हे पूर्ण PDF तुम्हाला मी सांगत आहे। त्याच्यानंतर आपण थोडंसं स्क्रोल करूया। खाली इथे दिलेले आहेत बघा की माता व बाल संगोपन अधिकारी, हे वेगवेगळे असे हे दिलेले आहेत, पद दिलेले आहेत आणि त्याचे डिस्क्रिप्शन दिलेले आहेत। म्हणजे काय पात्रता काय हवी आहे, त्याच्यानंतर तुमचे शिक्षण काय झालेलं पाहिजे, हे सुद्धा सांगितलेले आहेत। हे पूर्ण सगळ्या पदांसाठी दिलेले आहे, म्हणजे 41 पदांसाठी हे दिलेले आहेत। हे तुम्हाला समोर स्क्रोल करत आहे। वयोमर्यादा सुद्धा इथे दिलेल्या आहेत बघा। इथे वयोमर्यादा सुद्धा 40 वर्षापेक्षा जास्त असू नये हे दिलेले आहे। तुम्ही इथे वाचू शकता, तुमच्या पद म्हणजे तुम्ही कशाला अप्लाय करताय त्यानुसार तुम्ही डिस्क्रिप्शन इथे वाचू शकता। प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे। आता इथे फायरमॅन साठी आहे बघा, इथे दिलेला आहे। वेतन श्रेणी सुद्धा दिलेला आहे, म्हणजे 21,700 पासून ते 69,100 पर्यंत हे वेतन श्रेणी असणार आहे। पात्रता काय हवी हे सुद्धा दिलेलं आहे। महाराष्ट्र राज्य शासनाच्या मान्यता दिलेले शिक्षण मंडळीतर्फे तुम्ही फक्त 10वी उत्तीर्णित असू द्या तरी सुद्धा ते चालणार आहे, म्हणजे तुम्ही 10वी पास असलेलं सुद्धा चालणार आहे। इथे शैक्षणिक पात्रता असणार आहे 10वी पास। मराठी भाषेचे ज्ञान असणे हे पण इम्पॉर्टंट आहे, आणि उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा जास्त असू नये। म्हणजे प्रत्येकासाठी खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे। तुम्ही 10वी पास असू द्या, किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असू द्या, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असू द्या, म्हणजे तुमचे वेगवेगळे जरी स्ट्रीम्स असतील, वेगवेगळे लोक इथे तुम्हाला इथं अप्लाय करू शकणार आहे। खूप साऱ्या जागा आहेत, तुम्ही इथे एकदा बघू शकता PDF की तुमची कोणती आहेत। म्हणजे काय, जर तुम्हाला इंजिनिअरिंग असेल तुमचे फील्ड, तुम्ही ॲज अ ज्युनियर इंजिनियर सुद्धा इथे अप्लाय करू शकणार आहेत। इथे पूर्ण माहिती दिलेली आहे PDF मध्ये। त्याच्यानंतर आपण स्क्रोल करूया खाली। हे बघा, स्वच्छता निरीक्षक असू द्या, किंवा लघुलिपिक टंकलेखक असू द्या, हे प्रत्येक याच्यासाठी दिलेलं आहे, वेगवेगळं आहे। वाहन चालक असू द्या, हे सुद्धा माहिती इथे दिलेलं आहे। ओके, रजिस्ट्रेशन फॉर्म अशा पद्धतीने असणार आहे। हे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे तुम्हाला। रजिस्टर टू गेट युजर ID आणि पासवर्ड, तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे। कॅन्डिडेट फर्स्ट नेम द्यायचा आहे, त्याच्यानंतर इथं मिडल नेम मधलं नाव द्यायचं आहे, त्याच्यानंतर इथं आडनाव द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे बघा, प्लीज एंटर युअर नेम स्ट्रिक्टली ॲज पर युअर सर्टिफिकेट, म्हणजे 10वीचं सर्टिफिकेटवर जसं नाव असणार आहे सेम तसंच द्यायचं आहे। ठीक आहे, तुमचं नावामध्ये चेंजेस असतील हो नाही हे बरोबर फिल करायचं आहे। हे झालेलं आहे रजिस्ट्रेशन फॉर्म। जसं तुमचं शैक्षणिक पात्रता असणार आहे ते तुम्ही अप्लाय करू शकणार आहे। खूप सारे ऑप्शन्स आहेत, 41 पद आहे, तुम्ही नक्की ते अप्लाय करू शकता। जर व्हिडिओ असेच आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि मला नक्की सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये की नेक्स्ट व्हिडिओ मी कशावरती बनवू शकेल, किंवा तुमची काही गरज आहे, कोणते जॉब अपडेट्स हवे आहेत। नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब